यावर्षी 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे तिला शनी अमावस्या म्हटले जाईल. अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणे ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जाते. 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते, तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीची 7.5 ढय्या किंवा शनिपीडा आहे, त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. वैशाख अमावस्येचे विशेष महत्त्व. या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला असे मानले जाते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनैश्चरी अमावस्या म्हणतात, जी पितृदोष आणि शनी दोषासाठी प्रभावी मानली जाते. एकाच दिवशी जयंती आणि अमावस्या आल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष विधी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करावे. अर्पण करताना शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता चरणांकडे पाहून प्रार्थना करावी. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालताना ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. ज्यांना 7.5चा त्रास होत आहे, त्यांनी या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व द्यावे. या दिवशी गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी. काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चांबड्याचे बूट दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने शनिपीडा शांत होते. काय टाळावे? या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचे तेल विकत घेऊ नये. कोणाशीही खोटे बोलणे किंवा गरिबांचा अपमान करणे टाळावे, कारण शनी हा न्यायाचा देव असून तो कर्माचे फळ देतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.